सासंगजी प्रेमाने बोला धन्यरंकारजी. ज्याने संसारी घातले ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले तोची पतित. हे जे विश्व निर्माण करणारा निराकार निरंकार आहे, त्यानेच आपल्याला जन्माला घातलेला आहे. आणि आपण त्याला जर विसरलो तर माऊली म्हणतात आपण पतित आहोत. आपण उपकाराची फेड अपकारानं फेडणार आहोत. म्हणून या निरंकारीला कधीही आपण विसरता कामा नये. आणि ज्या दिवशी आपण त्याला विसरू त्या दिवशी आपण आपल्या स्वतःलाच फसवत राहू. कारण तो निराकार इकडं तिकडं कुठं राहत नाही, तर तो आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये राहत असतो. आणि तो सतत आपल्याला, आपण ज्या वेळेला चुकीचं काम करायला जातो, आपल्याला ब्रह्मज्ञान भेटतं आणि ज्या ज्या वेळेला आपण म्हणतो की हे मी चुकीचं काम करतो, त्यावेळेला तो आपल्याला एखाद्या आईसारखं, लहान बाळासारखं आडवत असतो. बाबा रे, हे चुकीचं आहे, नको करू, हे वाईट आहे. तरीसुद्धा आपण चुकून आपल्याकडून ते काम घडून गेलं, ज्यावेळेला आपण संध्याकाळी अंथरुणावरती पडतो, झोपतो बिछाण्यावरती, त्यावेळेला तो आपल्याला ब्रह्मज्ञान आपल्याला असेल तर तो जाग करतो आणि म्हणतो, बाबा रे, सकाळी चुकला होतास, उद्याही चूक करू नकोस. कारण हे जीवन पुन्हा पुन्हा नाही रे. अरे माझं काय, मी इथं आज तुझ्या हृदयामध्ये आहे, उद्या दुसरीकडे असेल, पण तुझा पुढचा जन्म तो वाया घालवू नकोस. आणि हे निरंकारीचं जीवन कसं आहे, जुने वस्त्र सांडीजे, नवीन वस्त्र वेडीजे. हे जुनं वस्त्र झालेलं तो टाकून देतो. जुनं वस्त्र म्हणजे आपलं शरीर आहे आणि ते जीर्ण झालेलं वस्त्र तो टाकतो आणि परत नवीन वस्त्रामध्ये प्रवेश करतो. पण ज्यावेळेला तो नवीन वस्त्रामध्ये प्रवेश करतो, जातो, त्यावेळेला मात्र आपल्याला प्रचंड वेदना, दुःखदायी वेदना घडत असतात. हे मी सांगत नाही, तर हे शास्त्रानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे. माणूस म्हणतं मरणांकित यातना खूप असतात. ज्यावेळेला माणूस शेवटच्या क्षणाला असतो, त्याची 10 मिनिटं उरलेली असतात, त्यावेळेला हे निरंकारी, निराकार आणि आपलं शरीर याच्यामध्ये फाईट चाललेली असते. आणि तो आपल्याकडून सगळे गुन्हे, जे जे आपण काही काही कर्म केलं, कर्म करुणी म्हणती साधू ऐसे कैसे झाले, म्हणून जे जे आपण केलेलं आहे ते मग उचित कर्म होतं, फलित देणारं कर्म होतं, दुसऱ्याला त्रास देणारं कर्म होतं. काय कर्म होतं ते सगळ्या कर्माचा हिशोब ते आपल्याला मागत असतं. आणि खरंच संत जनानो, हा निरंकारी कधीही मरत नाही, तो कधी नाश पावत नाही, तो विजत नाही, भाजत नाही, फुटत नाही, कुठं उडून जात नाही, पण तो या शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत राहतो. त्यावेळेला सुद्धा आपलं पुण्य जमा असेल, सद्गुरूचा आशीर्वाद आहे आपल्याकडं, आपण सद्गुरूच्या चरणावरती आहोत. जर समजा आपल्याला खूप त्याच्याकडून अजूनसुद्धा पुढच्या जन्मामध्ये जन्म असेलच, पुढचा पुनर्जन्मावरती कोणाचा विश्वास असतो, कोणाचा नसतो, पण जर समजा असेलच तर मात्र पुढचा जन्म नक्की आपल्याला निरंकारी आपली ओळख ठेवील. आपण जर दुसऱ्याची ओळख ठेवली तर दुसरा आपली ओळख ठेवतो. हा तर साक्षात आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये, अंतर्मनामध्ये आलेला आहे. त्याची सोबत किती दिवस आहे आपल्याला सांगता येत नाही, पण जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत तो आपल्या श्वासामध्ये मिसळलेला आहे. श्वासाचं काय, आज आपण माणूस म्हणतो की आज आहे, उद्या नाही, उद्या आहे, परवा नाही, पण गुरुच्या चरणावरती जो असतो ना, त्याला भरपूर आयुष्य भेटतं. कारण ही सायकोलॉजी नाही, अंधश्रद्धा नाही. कारण ज्ञानेश्वरांनी स्वतः सांगितलेलं आहे की ज्या वेळेला माणूस गुरुचरणावरती असतो, गुरुचा आशीर्वाद त्याला असतो, त्यावेळेला तो हमखास दीर्घायुष्य होतो, अल्पायुष्य होत नाही. हे शास्त्र आहे, माऊलींनी सांगितलेलं आहे. कारण सुखदुःखाचा जो आपल्यावरती जे पाऊस पडतो, जी सुखदुःख आपल्यावरती टाकत असतो, नियती असेल किंवा वाईट विचार आपल्यावरती आदळत असतात, ते वाईट विचार झेलण्याचे किंवा ढाल म्हणून त्याला अडवण्याचे प्रयत्न हा आपला सद्गुरू करत असतो. म्हणून सद्गुरूसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण जाणे. या जगामध्ये माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये हेच सांगितलेलं आहे की जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं जर कुठलं असेल तर पहिलं आहे आई आणि मुलाचं, आणि त्यानंतर मात्र आहे गुरु आणि शिष्याचं. आईसुद्धा बघा स्तनपान देऊनी
आपल्याला तिनं किती धन्य केलेलं आहे. लहान असताना जर बालक ज्यावेळेला काय लागतो तोपर्यंत आईचं दूध पीत असतं आणि ती आई काळी असू द्या, भेंद्री असू द्या, नकटी असू द्या, कशी पण असू द्या, तरीसुद्धा ती आईच्या मांडीवरून उतरत नाही. अगदी शेजारी जरी एखादी अप्सरा अगदी विश्वसुंदरी येऊन बसली आणि ती म्हणाली बाळा बाळा इकडे ये, तरी ते म्हणतं नको, मी माझ्या आईला नाही सोडणार. तसा सद्गुरूसुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला येतो त्यावेळेला सुद्धा आपली मानसिकता तीच पाहिजे. कारण आई हे ब्रह्म आहे आणि सद्गुरूसुद्धा ब्रह्म आहे. सद्गुरूचा मला भरून येतं सांगताना की काही उपमा द्यावी ह्या पृथ्वीवरती. ह्या माऊलींनी उपमा काय दिलेली आहे, निवृत्ती दासू. आपण सुदीक्षाजी महाराज दासू असं म्हणूया. आपण दास आहोत त्यांचे आणि दास होणं खूप कधीही चांगलं असतं. शंकर महादेवांचं उदाहरण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आता या व्हिडिओमध्ये प्रभू रामचंद्राला जर घेतलं तर प्रभू रामचंद्राचा दास कोण आहे, तर हनुमानजी हे प्रभू रामचंद्राचे दास आहेत. दास होण्यामध्ये किती धन्यता मानली हनुमानजीने. दास झाले ते, दास नामात रामाचा हनुमंत नाचे. अहो दास झाल्यामुळं आज प्रत्येक गावामध्ये आपण हनुमानाची जात कोणी विचारत नाही आणि तो माकडातला आहे त्याच्यातला कुठली जात कधीही हनुमानाला कोणतीही जात नाही. आणि दुसरी गोष्ट, आज राम सीता लक्ष्मण यांची सुद्धा मंदिरं गावागावामध्ये प्रत्येक पाहायला भेटतील असं नाही, पण प्रभू रामचंद्रांनी वर दिलेलं आहे, मी नसेल तिथं माझा हा दास असेल. आणि हे दास दासी होण्याचं भाग्य आपल्याला सत्संगामध्ये आहे. ही फार मोठी उपाधी आहे, फार मोठी पदवी आहे. एवढं माणसांना वाटतं की हे दास दासी हे काय प्रकरण आहे, पण दास आणि दासी ज्यावेळेला कुणाचा दास आपण होतो, दास्यत्व स्वीकारतो, कारण आपल्यातला अहंकार गेलेला असतो, क्रोध गेलेला असतो आणि तोच माणूस ही दास्यत्व स्वीकारतो. आणि आपण आज सद्गुरू मातेच्या चरणावरती आहोत. आपल्या आईनंतर आपली काळजी घेणारी, आपल्याला शेवटपर्यंत या सूक्ष्म देहानं आपल्याबरोबर राहणारी आपली सद्गुरू माता आहे. आता आईच्या या भूमिकेतनं आपण बाहेर पडलो. काहींच्या आजपर्यंत काहींना आई जिवंत असतील, काहींच्या नसतील, काहींच्या वार्धक्यात गेले असतील. तसा गुरु हा कधी मरत नसतो. गुरु हा कधीच कुठलाच गुरु हा दुसऱ्या रूपानं त्याच्या दुसरीकडे प्रवेश करत असतो त्याचा आत्मा. आता सुदीक्षा माताजींचं आपण शरीर पाहतो, ते शरीर फक्त स्त्री आहे का पुरुष आहे याच्याशी देणं घेणं नाही, पण ते एक निरंकारीचं शरीर आहे आणि ते पुढं कुणाच्या ह्याच्यामध्ये प्रवेश करता येईल हे सांगता येत नाही. पण गुरु आपण मरतोय, आपला आत्मा दुसरीकडे जातो, पण सद्गुरूला एक अशी शक्ती आहे की ती शक्ती दुसऱ्या विशिष्ट याच्यामध्ये प्रवेश करत राहते. त्यामुळं एकदा जर आपलं सद्गुरूनं बोट धरलं ना तर कुणाची हिंमत नाही ते बोट सोडायची. सद्गुरू कधीच बोट सोडत नाही. वाटा अनेक आहेत, अनेक रस्ते आहेत, अनेक वाटाडे वाट चुकलेले आहेत, पण सद्गुरूच्या वाटेवरती गेलो आणि सद्गुरूच्या जर बोटाला धरलं तर कुणाची हिंमत नाही आपली वाट चुकवायची. म्हणून सद्गुरूच्या चरणावरती जा. दाशीला तर दाशीला एक खूप छान अनुभव आलेला आहे. आत्ता आठवलं दाशीला. पुढच्या व्हिडिओ अजिबात मिस करू नका. मी खूप छान म्हणजे सत्य अनुभव दाशी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्ता दाशीचं रेकॉर्ड कुठं चाललं होतं माहीत नाही. जे बोलत होता ते सद्गुरूनं सगळं माझ्याकडून बोलून घेतलं. हे तरी तुम्ही आता मान्य करा की दाशीला भानच राहिलं नव्हतं दाशी काही व्हिडिओमध्ये बोलून घेणारा, करून घेणारा अंगसंग तो सद्गुरू. म्हणून सद्गुरूच्या चरणावरती कोटी 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 धन्यरंकार. इथंच दाशी व्हिडिओ संपवते आणि लाईक करा, धन्यरंकारची कमेंट करा. आणि पुढच्या वेळेला एक लक्षात ठेवा, पुढच्या वेळेचा व्हिडिओ खूप छान असणार आहे. छान अशा अर्थानं की मनोरंजन नाही, एंटरटेनमेंट नाही, तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाशी एक आत्ताच्या 4-2 वर्षातला अनुभव चरणावरती ठेवणार आहे. तो मात्र व्हिडिओ पाहायला विसरू नका. सगळ्यांना कोटी कोटी धन्यरंकार. रामकृष्ण हरी. प्रेमाने बोला धन्यरंकार.